आपण बघतोय आजपासून बघणार आहोत स्टँडर्ड 9th पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 5 ॲसिड बेसिस अँड साल्ट. हा टॉपिक आजपासून आपण काय करणार आहोत, चालू करणार आहोत. बघा काय काय बघायचं आहे या टॉपिकमध्ये. बघा Arrhenius theory of acid and bases, concentration of acid and base, pH of solution, pH of an acid and base and salt. हे पॉईंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपण काय करणार आहोत, हे पॉईंट काय करणार आहोत, बघणार आहोत. बघा कॅन यू रिकॉल, काय मागचं आठवतं की बघा, हाऊ आर द फॉलोइंग सबस्टन्स क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स विथ द हेल्प ऑफ लिटमस. लिटमस पेपरच्या साहाय्याने काय करू आपण खालचे सबस्टन्स 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय करू शकतो का. बघा कोणते, लेमन, टॅमरिन, बेकिंग सोडा, बटर मिल्क, व्हिनेगर, ऑरेंज मिल्क, लाईम, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर अँड ॲलम. आपल्याला माहिती आहे की लिटमस पेपर आहे. लिटमस पेपर इज यूज टू चेक द सबस्टन्स इज ॲसिडिक ऑर बेसिक. लिटमस पेपर यूज करतात कशासाठी, सबस्टन्स ॲसिडिक आहे का बेसिक आहे. आणि सबस्टन्स आपण 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय करू शकतो, ॲसिड, बेस आणि साल्ट. ॲसिड, बेस आणि साल्ट ह्या 3 ग्रुपमध्ये आपण क्लासिफाय करू. कसे करतात तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वी हॅव सीन अर्लियर दॅट सम फूड स्टफ्स आर सोअर टू टेस्ट while some are bitter and slippery or soapy to touch. काय काय फूड स्टफ्स कसे आहेत, सोअर म्हणजे आंबट आहेत चवीला, तर काय काय कसे आहेत, बिटर म्हणजे तुरट आहेत, अँड स्लिपरी म्हणजे काय होतात, घसरतात ते. तुम्ही स्लिपरी म्हणजे काय, साबण घेतलात तुम्ही आणि साबण तुम्ही हाताला लावलात तर जसं कसं फील होतं, स्लिपरी किंवा सोपी, स्लिपरी किंवा सोपी. When these substances are studied scientifically, it is found that they contain acid and base substances respectively. जर आपण असे सबस्टन्स की ज्यांची टेस्ट सोअर आहे, ते सबस्टन्स काय झाले ॲसिडिक आहे, आणि जे कसे आहेत स्लिपरी किंवा सोपी, स्लिपरी ऑर सोपी टू टच अँड बिटर इन टेस्ट, दिस सबस्टन्सेस आर ॲसिडिक सबस्टन्सेस. असे सबस्टन्स काय असणार आहेत, ॲसिडिक सबस्टन्स असणार आहेत. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट अन इझी अँड सेफ मेथड using an indicator like litmus to detect acid and bases, and it is very dangerous to touch every and each substance, or it is touch or test each and every substance. That's why indicators are used to identify the substance is acidic or basic. त्यासाठी काय यूज करतात, इंडिकेटर यूज करतात की सबस्टन्स काय आहे, ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे ओळखण्यासाठी काय यूज करतात, इंडिकेटर्स यूज करतात. कशासाठी, सबस्टन्स ॲसिड आहे, बेस आहे किंवा साल्ट आहे बघण्यासाठी. हाऊ आर ॲसिड अँड अल्कलीज डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर. तर ॲसिड किंवा अल्कलीज डिटेक्ट कसं करतात लिटमस पेपरने, त्या बघणार आहे आपण. वी शाल नाऊ लर्न मोर अबाउट ॲसिड अँड बेस, बट लेट अस फर्स्ट रिकॅप्युच्युलेट अँड कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड. हे टेबल आहे, तो टेबल बघूयात आपण. बघा काय बघूयात, पहिल्यांदा थोडी रिव्हिजन घेऊयात की जे 7वी 6वी 7वीला झालेलं आहे. बघा इंडिकेटर्स, पहिल्यांदा काय बघूयात, इंडिकेटर्स म्हणजे काय, दर्शक म्हणतात. काय म्हणतात, दर्शक. इंडिकेटर्स आर रिएजंट ऑर सबस्टन्स टू चेक सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल इन नेचर. सबस्टन्स ॲसिड आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे हे चेक करण्यासाठी जो सबस्टन्स यूज करतात त्याला काय म्हणतात, इंडिकेटर्स. इंडिकेटर्स इज द सबस्टन्स ऑर आर द रिएजंट used to check the substance is acidic, basic or neutral in nature. Substance acid, base किंवा न्यूट्रल आहे हे ओळखण्यासाठी इंडिकेटर्स यूज करतात. बिकॉज इट इज व्हेरी डेंजरस टू टच और टेस्ट द एव्हरी सबस्टन्स. दॅट्स वाय इंडिकेटर्स, दर्शक, इंडिकेटर्स आर यूज टू चेक द सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल. देन फॉर एक्झाम्पल लिटमस पेपर इज लिटमस पेपर मीन्स एक्सट्रॅक्शन ऑफ लायकेन ह्या प्लांटपासून, लायकेन ह्या प्लांटपासून काय करतात, लिटमस पेपर तयार करतात. लायकेन माहिती आहे आपल्याला, लायकेन इज अ प्लांट मेड अप ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गे अँड फंजाय. अल्गे आणि फंजायच्या सिम्बायोटिक असोसिएशनने काय तयार होतात, लायकेन हे प्लांट तयार होतात. त्या लायकेन पासूनच काय तयार करतात, लिटमस पेपर. लिटमस पेपर इज यूज टू चेक द ॲसिडिक, बेसिक और बेसिक नेचर ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स ॲसिडिक आणि बेसिक आहे का हे ओळखण्यासाठी काय यूज करतात, लिटमस पेपर. देर आर 2 टाइप्स ऑफ लिटमस सोल्युशन ऑर पेपर. लिटमस सोल्युशन हे आहे आणि त्याचा पेपरही असतो. बघा पुन्हा एकदा बघा, इंडिकेटर्स आर यूज टू चेक द सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक और
neutral. Then for example, litmus paper is made up of lichen, and lichen is the symbiotic association of algae and fungi. Lichen is used to check the substance is acidic or basic, and there are two types of litmus पेपर और लिटमस सोल्यूशन ही आहे आणि लिटमस पेपर आहे. कोणता? रेड अँड ब्ल्यू. कोणता? रेड अँड ब्ल्यू. दोन टाईपचे लिटमस पेपर आहेत किंवा लिटमस सोल्यूशन, रेड अँड ब्ल्यू. यूज टू चेक बेसिक नेचर. रेड लिटमस वेन डीप इन बेस इट चेंजेस ब्ल्यू. हा काय करतात? बेसिक नेचर चेंज करण्यासाठी यूज करतात. कोणता? रेड लिटमस. वेन वी डीप अ रेड लिटमस इन अ बेस इट चेंजेस इन टू ब्ल्यू. रेड लिटमस बेसमध्ये किंवा बेसमध्ये डीप केल्यानंतर तो काय होतो? ब्ल्यू चेंज होतो. देन ब्ल्यू लिटमस यूज टू चेक ॲसिडिक नेचर. ब्ल्यू लिटमस कशासाठी यूज करतात? ॲसिडिक नेचर. रेड लिटमस कशासाठी? बेसिक नेचर चेक करण्यासाठी. रेड लिटमस जर बेसमध्ये बुडवला तर काय होतो? टर्न ब्ल्यू टर्न होतो. आणि ब्ल्यू लिटमस आहे दुसरा, ह्या कशासाठी यूज करतात? ॲसिडिक नेचर चेक करण्यासाठी यूज करतात. ब्ल्यू लिटमस चेंज टू रेड वेन डीप इन टू ॲसिड. आणि ब्ल्यू लिटमस काय होतो? रेड होतो. कशामध्ये? बुडवल्यानंतर, ॲसिडमध्ये बुडवल्यानंतर. म्हणजे डीप म्हणजे काय? बुडवल्यानंतर. बघा, सम कंपाऊंड्स कंटेन H प्लस ॲज अ बेसिक रॅडिकल कॉल्ड ॲसिड. जर H+ हा काय असेल? बेसिक रॅडिकल असेल. हायड्रोजन हा बेसिक रॅडिकल असेल तर आर कॉल्ड ॲसिड. अँड सम कंपाऊंड कंटेन्स OH ॲज अ ॲसिडिक रॅडिकल. आणि OH हा जर ॲसिडिक रॅडिकल असेल तर त्याला काय म्हणायचं? बेस. दोज कंपाऊंड कंटेन ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH अँड बेसिक रॅडिकल अदर दॅन बघा, ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH अँड बेसिक रॅडिकल अदर दॅन H. दीज कंपाऊंड्स आर साल्ट्स. अशा कंपाऊंडला काय म्हणतात? साल्ट्स असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये जर ॲसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल, जर बघा ॲसिडिक रॅडिकल, बघा ॲसिडिक रॅडिकल OH आणि बेसिक रॅडिकल H, हे सोडून दुसरे रॅडिकल असतील तर त्यांना काय म्हणायचं? साल्ट म्हणायचं. बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. आधी लिटमस पेपर बघूयात. बघा, लिटमस पेपर, द मेन यूज इज टू टेस्ट वेदर द सोल्युशन इज ॲसिडिक ऑर अल्कलाइन. सोल्युशन ॲसिडिक किंवा अल्कलाइन आहे का हे बघण्यासाठी काय यूज करतात? लिटमस पेपर यूज करतात. आता अल्कली आणि बेसमध्ये काय डिफरन्स आहे पहिल्यांदा बघूयात. बघा, द बेसेस दॅट डिझॉल्व इन वॉटर आर कॉल्ड अल्कलीज. जे बेसेस वॉटरमध्ये काय होतात? डिझॉल्व होतात त्यांना काय म्हणतात? अल्कलीज असं म्हणतात. ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. सगळ्या अल्कलीज बेसेस आहेत परंतु सगळ्या बेसेस अल्कलीज नाहीत. कारण अल्कली म्हणजे काय? बेसेस की जे वॉटरमध्ये डिझॉल्व होतात. अशा बेसेसला काय म्हणायचं? अल्कली. सगळ्या अल्कली बेसेस आहेत परंतु सगळे बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाहीत म्हणून सगळ्या बेसेस अल्कलीज नाहीत. अल्कलीज आर द बेसेस दॅट डिझॉल्व्स इन वॉटर. जे बेसेस पाण्यामध्ये विरघळतात त्यांना काय म्हणतात? अल्कली असं म्हणतात. परंतु सगळे बेस पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाहीत, विरघळत नाहीत. त्याच्यामुळे सगळे बेसेस अल्कली नाहीत परंतु सगळे अल्कलीज बेसेस आहेत. बघा, देर आर टू टाइप्स ऑफ लिटमस पेपर, रेड अँड ब्ल्यू लिटमस पेपर. वेन वी डीप रेड लिटमस पेपर इन ॲसिड देर इज नो चेंज. म्हणजे काय? कोणता? रेड जर लिटमस पेपर आपण ॲसिडमध्ये बुडवला तर कोणताही चेंज होत नाही. परंतु हाच रेड लिटमस जर आपण अल्कलीमध्ये बुडवला तर हा रेड लिटमस काय होतो? ब्ल्यू. म्हणजे अल्कलीमध्ये काय होतो? रेड लिटमस ब्ल्यू होतो. लक्षात राहू दे. रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू इन अल्कली और इन बेस. Then blue litmus paper when deep in acid the blue turns into red. जर ॲसिडमध्ये काय होतं की रेड, ब्ल्यू लिटमस पेपर काय होतो? रेड होतो. ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो. आणि ब्ल्यू लिटमस जर तुम्ही अल्कलीमध्ये डीप केलात तर ब्ल्यूच राहतो. तिथं कोणताही चेंज होत नाहीये. बघा, इथं तुम्हाला दिसेल की काय करतोय. पहिल्यांदा लिटमस पेपर आहे. बघा, हा ब्ल्यू लिटमस पेपर आहे. तो कशामध्ये डीप केला? ॲसिडमध्ये. काय केलं आहे? डीप केलेलं आहे. कशामध्ये? ॲसिडमध्ये डीप केलेलं आहे. हे कसलं सोल्युशन आहे? ॲसिडिक सोल्युशन आहे. लिटमस पेपर टर्न्स रेड वेन डिप्ड इन ॲसिड. आणि हा ब्ल्यू लिटमस काय झाला? रेड झाला. ब्ल्यू लिटमस काय झाला? रेड झाला. हे कशामध्ये होतं? ॲसिडिक सोल्युशनमध्ये. कशामध्ये होतं हे? ॲसिडिक सोल्युशनमध्ये. किंवा ॲसिडमध्ये जर आपण ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर बुडवला तर तो काय होतो? रेड होतो. काय होतो? रेड होतो. आणि हे दुसरं हे कसलं सोल्युशन आहे? बेसिक. लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू वेन डिप्ड इन अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन शिकलो आपण. अल्कली मीन्स द बेसेस दॅट डिझॉल्व इन वॉटर. जे बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व होतात त्यांना काय म्हणतात? अल्कली म्हणतात. आणि जे सोल्युशन आहे त्याला काय म्हणतात? अल्कलाइन सोल्युशन. आता
आता हा रेड लिटमस काय झाला या ठिकाणी, ब्ल्यू झाला. रेड काय झाला, ब्ल्यू झाला. बघा लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू वेन डिप्ड इन अल्कलाइन सोल्युशन. रेड लिटमस काय, ब्ल्यू झाला. म्हणजे हा काय आहे, बेस आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, अल्कली म्हणतो. काय म्हणतो, अल्कली म्हणतो. बघा अजून एकदा बघूयात. बघा ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. आताच बघितलं, ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस बुडवला की तो काय होतो, रेड होतो. ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस बुडवला की तो रेड होतो. रेड रेडच राहतो, रेड रेडच राहतो. परंतु ब्ल्यू लिटमस बुडवला ऍसिडमध्ये तर काय होतो, रेड होतो. इन बेस रेड लिटमस टर्न्स इंटू ब्ल्यू. आणि बेसमध्ये काय होतं, रेड लिटमस ब्ल्यू होतो. ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो आणि रेड रेडच राहतो. आणि बेसमध्ये रेड काय होतो, ब्ल्यू होतो. ऍसिड बेसमध्ये काय होतो, रेड लिटमस ब्ल्यू होतो. लक्षात राहू दे. दिसतं इथं हा ब्ल्यू लिटमस आहे. हा काय टर्न झाला, ऍसिडमध्ये बुडवल्यानंतर काय झाला, रेड झाला. आणि हा रेड लिटमस आहे, बेसमध्ये बुडवल्यानंतर काय झाला, ब्ल्यू झाला. म्हणजे ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड होतो. आणि बेसमध्ये रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतो. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट आहे बघा की बघा बेस आहे, बेस आहे. बेसमध्ये रेड आणि ब्ल्यू दोन्ही लिटमस बुडवलेत. बघा बेसमध्ये रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतो. परंतु ब्ल्यूच राहतो. त्यानंतर ऍसिडमध्ये रेड रेडच राहतो. परंतु ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड होतो. आणि न्यूट्रलमध्ये ब्ल्यू आणि रेड ह्या दोघांमध्ये कोणताही चेंज होत नाहीये, कोणताही चेंज होत नाहीये. बघा नेक्स्ट, बघा थोड्या प्रॉपर्टी बघूयात. बघा ऍसिड टेस्ट सोअर, टेस्ट सोअर चवीला कसा आहे, हा आंबट आहे. करोड मेटल्स, मेटल्स काय करतो, हा करोजन करतो. टर्न्स लिटमस रेड. आणि रेड लिटमस काय करतो, टर्न करतो. बघा युनिव्हर्सल इंडिकेटर इज रेड टू ग्रीन. आणि युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन घेतलं तर रेड पासून ते ग्रीन पर्यंत काय येतात, कलर्स येतात. देन बेसिस बिटरीन टेस्ट फील स्लिपरी, स्लिपरी ऑर सोपी. देन टर्न्स लिटमस ब्ल्यू. आणि काय करतात, ब्ल्यू लिटमस चेंज करतात. बघा हायड्रॉक्साइड ऑक्साइड्स कार्बोनेट्स हायड्रोजन कार्बोनेट. युनिव्हर्सल इंडिकेटर इज ग्रीन टू ब्ल्यू. आणि युनिव्हर्सल इंडिकेटर ग्रीन टू ब्ल्यू पर्यंत काय येतात, युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये काय येतात, कलर येतात. बघा काय सबस्टन्स दिलेत आणि हे ऍसिड आहेत का बेस आहेत बघायचं. विनेगर, विनेगर कलर इन लिटमस काय होतो, काय होणार आहे, कलर लिटमसमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. पुन्हा एकदा बघा की ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड होतो. ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो आणि बेसमध्ये रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतो. आता बघा या ठिकाणी लक्षात आपल्या की विनेगर काय झाला, ब्ल्यू लिटमस रेड झाला. म्हणजे हा काय झाला, ऍसिड आहे. काय झाला, ऍसिड आहे. त्यानंतर बेकिंग सोडा रेड लिटमस ब्ल्यू झाला. म्हणजे हा काय आहे, बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रोक्लोरिक ऍसिड काय झाला, हा लिटमस रेड झाला. काय झाला, ब्ल्यू लिटमस रेड झाला. म्हणजे काय आहे, ऍसिड आहे. बघा सोडियम हायड्रॉक्साईड, पुन्हा ब्ल्यू, त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, वॉशिंग सोडा. जर ज्या ठिकाणी काय होईल, ब्ल्यू लिटमस रेड होईल ते काय आहेत, सगळे ऍसिड आहेत. आणि ज्या ठिकाणी रेड लिटमस ब्ल्यू होईल ते काय आहेत, सगळे बेसेस आहेत. म्हणजे काय लक्षात ठेवणार, थोडक्यात काय लक्षात ठेवणार आहे या ठिकाणी. बघा अजून एकदा बघूयात. द सबस्टन्स वेन वी डीप ब्ल्यू लिटमस इन ऍसिड इट टर्न्स इंटू रेड. ब्ल्यू लिटमस जर तुम्ही ऍसिडमध्ये बुडवला तर तो काय होतो, रेड होतो. ऍसिडमध्ये काय होतो, ब्ल्यू लिटमस टर्न्स इंटू रेड. ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड होतो. आणि इन बेस और इन अल्कली द रेड लिटमस टर्न्स इंटू ब्ल्यू. रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतो. लक्षात राहू देत. ह्या प्रॉपर्टीज यूज करून म्हणजे लिटमस पेपर यूज करून आपण काय करू शकतो, सबस्टन्स क्लासिफाय करू शकतो. कशामध्ये, ऍसिड, बेसिस अँड साल्ट. विथ हेल्प ऑफ लिटमस पेपर वी कॅन क्लासिफाय द सबस्टन्स इनटू ऍसिड, बेस और ऍसिड, अल्कली अँड साल्ट्स. ऍसिड, बेस अँड साल्ट्स. साल्ट्समध्ये काय होत नाही या ठिकाणी आहे की न्यूट्रल आहे ते रेड आणि ब्ल्यू. कोणताही पेपर डिप करा, कोणताही चेंज होणार नाहीये. बघा हा चार्ट तुमच्या बुकमध्ये आहे. फिल इन द कॉलम्स इन द पार्ट ए फॉर द फॉलोइंग टेबल. पार्ट ए काय करायचं आहे, भरायचं आहे. किंवा पार्ट ए हा कोणता आहे, बेसिक रॅडिकल, ऍसिड रॅडिकल बघायचं या ठिकाणी कोणता आहे. आणि पार्ट बी मध्ये काय करायचं आहे, हा ऍसिड आहे का बेस आहे तो लिहायचा आहे. पहिल्यांदा त्यांचे नावं लिहायचे आपल्याला. बघा बघूयात. हाच कॉलम इथं आहे. त्या कॉलममध्ये 3 टाईपचे सबस्टन्स आहेत, ऍसिड, बेस आणि साल्ट. बघा नेम ऑफ कंपाऊंड्स हा चार्ट बघून हा
चार्ट बघून तुम्ही तो नोटबुकमधला काय करू शकता, टेबल कंप्लीट करू शकता. बघा फर्स्ट आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl. बेसिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल शिकलो आता मागच्याच टॉपिकचे आपण व्हिडिओ बनवलेत, त्याच्यामध्ये शिकलो आपण. बेसिक रॅडिकल म्हणजे कोणता झाला, कॅटोनिक रॅडिकल म्हणजे कसला झाला, पॉझिटिव्ह रॅडिकल झाला. बेसिक रॅडिकल कोणता असतो, हायड्रोजन. ॲसिडमध्ये बेसिक रॅडिकल कोणता असतो, हायड्रोजन. आणि ॲसिडिक रॅडिकल इथं कोणता आहे, क्लोरीन. म्हणजे हा काय ॲसिड आहे. ॲसिड कसं ओळखायचं की ज्याच्यामध्ये काय आहे, बेसिक रॅडिकल काय आहे, हायड्रोजन. ॲसिडमध्ये बेसिक रॅडिकल काय असतो, हायड्रोजन. ॲसिडमध्ये बघा, ॲसिडमध्ये बेसिक रॅडिकल काय असणार आहे, हायड्रोजन. काय असणार आहे, हायड्रोजन. बेसिक रॅडिकल कोणता असणार, हायड्रोजन. त्याच्यावरून आपल्याला ॲसिड ओळखता येतात. बघा या ठिकाणी नायट्रिक ॲसिड, देन सेकंड फर्स्ट हायड्रोक्लोरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड HNO3, हायड्रोब्रोमिक ॲसिड HBr, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, बोरिक ॲसिड H3BO3. ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये बेसिक रॅडिकल काय, हायड्रोजन. आणि ॲसिड रॅडिकल कोणत्यात, क्लोरीन, बघा क्लोरीन, नायट्रोजन, नायट्रेट्स, ब्रोमिन, बघा सल्फाईड आणि ब्रोमाइड. असे काय आहेत, वेगवेगळे काय आहेत ॲसिडिक रॅडिकल आहे त्या ठिकाणी. बघा की ॲसिड कशी ओळखायची की ज्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल काय असेल, हायड्रोजन असेल. बेसिक रॅडिकल काय असेल, हायड्रोजन असेल. टाईप ऑफ कंपाऊंड ॲसिड ओळखायचं साधं सोपं आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, बेसिक रॅडिकल काय असेल, हायड्रोजन असेल. असे काय असतात, ॲसिड असतात. देन सेकंड आहे बघा सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. ह्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल कोणता आहे, सोडियम. आणि ॲसिड रॅडिकल कोणता आहे, हायड्रॉक्साईड. बघा दुसरा पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2, अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे, OH हायड्रॉक्साईड आहे. कोणता आहे, हायड्रॉक्साईड आहे. आणि ज्याच्यामध्ये ॲसिडिक रॅडिकल म्हणजे कोणते, ॲनोनिक रॅडिकल म्हणजे काय, निगेटिव्हली चार्ज्ड रॅडिकल. बरोबर आहे का, निगेटिव्ह चार्ज्ड रॅडिकल त्यालाच काय म्हणतो आपण, ॲसिडिक रॅडिकल. आणि ह्या ठिकाणी ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे, हायड्रॉक्साईड आहे. आणि हे सगळे कसे आहेत, बेस आहेत. कसे आहेत, बेस आहेत. ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, ओळखू शकतो. कशावरून, की ज्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून आपण काय ओळखू शकतो, सबस्टन्स ॲसिडिक आहे का बेसिक आहे. ॲसिड कसं ओळखायचं, द सबस्टन्स दॅट कन्सिस्ट हायड्रोजन ॲज अ बेसिक रॅडिकल. हायड्रोजन ॲज अ बेसिक रॅडिकल, दिस सबस्टन्स आर ॲसिड. ज्या सबस्टन्समध्ये काय आहे, हायड्रोजन हा बेसिक रॅडिकल आहे. हायड्रोजन हा बेसिक रॅडिकल. अशा सबस्टन्सना काय म्हणायचं, ॲसिड. द सबस्टन्स इन विच द हायड्रॉक्साईड OH हायड्रॉक्साईड इज अ ॲसिडिक रॅडिकल. दॅट सबस्टन्स इज बेस. ज्या सबस्टन्समध्ये हायड्रॉक्साईड हा काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे, ते काय आहेत, बेस आहेत. आणि तिसरे क्लासिफिकेशन आहे बघा. तिसरे काय आहे की आता ह्याच्यामध्ये बघा आपण काय म्हणलं की ॲसिड कसे ओळखले, बेसिक रॅडिकल कोणता आला, हायड्रोजन. ॲसिड कसे ओळखले की बेसिक रॅडिकल कोणता आला, त्याच्यामध्ये हायड्रोजन. आणि ॲसिड कसे ओळखले आणि बेस कसे ओळखले की ॲसिडिक रॅडिकल त्यांच्यामध्ये कोणता आला, OH हायड्रॉक्साईड. त्याला कोणता आला, OH हायड्रॉक्साईड. आता या ठिकाणी बघा सोडियम क्लोराईड काय आहे, सोडियम क्लोराईड मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl. हे बेसिक रॅडिकल आहेत, हे ॲसिडिक रॅडिकल आहेत. बघा बेसिक रॅडिकल इथं कोणता आहे, हायड्रोजन आहे का, नाही, हायड्रोजन सोडू नये. ॲसिडिक रॅडिकल कोणता आहे, हायड्रॉक्साईड आहे का, नाही, हायड्रॉक्साईड सोडू नये. द सबस्टन्स इन विच द बेसिक रॅडिकल अदर दॅन हायड्रोजन अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन हायड्रॉक्साईड, दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड साल्ट. ज्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल कोणता असेल, हायड्रोजन सोडून, आणि ॲसिडिक रॅडिकल कोणता असेल, हायड्रॉक्साईड सोडून, अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, साल्ट. द सबस्टन्स इन विच द बेसिक रॅडिकल अदर दॅन हायड्रोजन अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन क्लोरीन, दॅट सबस्टन्स इज साल्ट. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही लिटमस पेपर रेड किंवा ब्ल्यू जरी डिप केलात तरी कोणताही कलर चेंज होणार नाहीये. देन कॅल्शियम क्लोराईड CaNO3 देन कॅल्शियम हा काय झाला, बेसिक रॅडिकल हा काय झाला, ॲसिडिक रॅडिकल. प्रत्येकामध्ये बेसिक ॲसिडिक रॅडिकल बघा, बेसिक आणि ॲसिडिक रॅडिकल काय आहेत, अदर दॅन बेसिक रॅडिकल अदर दॅन हायड्रोजन अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन हायड्रॉक्साईड. मीन्स द सबस्टन्स दॅट कन्सिस्ट बेसिक रॅडिकल अदर दॅन हायड्रोजन अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन हायड्रॉक्साईड, दिस सबस्टन्सेस आर साल्ट. दिस सबस्टन्सेस आर साल्ट. हे कसे आहेत, साल्ट सबस्टन्स आहेत. अँड देर इज नो इफेक्ट ऑन लिटमस पेपर वेन वी डिप्ड इन अ साल्ट. आणि साल्टमध्ये साल्ट ह्या सबस्टन्समध्ये आपण लिटमस पेपर बुडवले तर त्यांच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. बघा सम कंपाऊंड्स कंटेन हायड्रोजन ॲज द बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल, दीज आर ॲसिड. ज्यांच्यामध्ये आताच बघितलं हायड्रोजन काय असेल, ज्यांच्यामध्ये हायड्रोजन हा काय असेल, बेसिक रॅडिकल असेल,
ह्या सबस्टन्सला काय म्हणायचं, ॲसिड. ह्यांना काय म्हणायचं, ॲसिड. सम कंपाऊंड्स आर सीन OH, आणि काय कंपाऊंडमध्ये OH हा काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. ते कसे आहेत, बेस आहेत. बेस किंवा काय म्हणू आपण, अल्कली. द बेसेस दॅट डिझॉल्व इन वॉटर. जे बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व होतात त्यांना अल्कली म्हणतात. बघा, OH ॲज द ॲसिडिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल. ऑल दीज कंपाऊंड्स आर बेसेस. हे सगळे कसे आहेत, बेसेस. द आयोनिक कंपाऊंड हॅव्हिंग बेसिक रॅडिकल अदर दॅन H+. आणि बेसिक रॅडिकल काय आहे, हायड्रोजनपेक्षा वेगळं आहे, आणि ॲसिडिक रॅडिकल OH पेक्षा वेगळं आहे. अशांना काय म्हणायचं, साल्ट्स म्हणायचं. बघा काय बघणार आहे, एवढंच बघणार आहे. बघा, सम कंपाऊंड्स consist hydrogen as a basic radical in their molecule. These compounds are acid. Some compounds consist hydrogen as a acidic radical in their molecule. These compounds are bases, and some compounds consist बघा, some compounds consist basic radical other than hydrogen and acidic radical other than hydroxide. These are salts. हे कसे आहेत, साल्ट्स आहेत. अजून एकदा बघा, खूप येणं महत्वाचं आहे की ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन काय असेल, बेसिक रॅडिकल असेल, तर त्याला काय म्हणायचं, ॲसिड म्हणायचं. ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रॉक्साईड काय असेल, ॲसिडिक रॅडिकल असेल, त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. ज्या मॉलिक्यूलमध्ये बेसिक रॅडिकल्स हायड्रोजन सोडून वेगळा असेल आणि ॲसिडिक रॅडिकल हायड्रॉक्साईड सोडून वेगळं असेल, तर त्याला काय म्हणायचं, साल्ट असं म्हणायचं. बघा, म्हणजे काय बघितलं ह्या टॉपिकमध्ये आपण की सबस्टन्स काय करतात, ॲसिड, बेस आणि साल्ट ह्याच्यामध्ये डिवाइड करतात. जर मॉलिक्यूलमध्ये, त्या कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये इफ हायड्रोजन रॅडिकल प्रेझेंट इन द मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड, द substance hydrogen as a basic radical, the substance is acid. When substance consists hydroxide as a acidic radical, the substance is basic. If substance consists basic radical other than hydrogen and acidic radical other than hydroxide, the substance is salt. And the litmus paper is used, and अजून काय बघितलं, litmus paper is used to identify the substance is acidic or basic. आणि अशा हे पॉईंट ह्या टॉपिकमध्ये आपण बघितलेले आहेत. अशा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढचा पार्ट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.